Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 52 of chapter number 14 algebraic formulae expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 94 वर प्रॅक्टिस सेट 52 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये फक्त एकच क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे. थँक्यू. काय आहे क्वेश्चन? फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म. आता फॅक्टराइज म्हणजे काय हे आपण आधी अभ्यासलेले आहे. क्लास 6 मध्ये असताना आपण फॅक्टरायझेशन म्हणजे काय हे पाहिलेले आहे. आठवत नाहीये, विसरलायत? डोंट वरी, आपण थोडक्यात रिवाइज करूयात म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल, आठवेल लगेच आपण काय काय शिकलो होतो क्लास 6 मध्ये असताना. फॅक्टरायझेशन म्हणजे काय हे पहा. जर आपल्याला 10चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत तर आपण काय करतो? प्राईम नंबर्सने, जे प्राईम नंबर्स आहेत त्याने या 10ला डिवाइड करतो. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय? अ नंबर विच ओनली हॅज 2 फॅक्टर्स इटसेल्फ अँड 1, म्हणजे तो नंबर स्वतः आणि 1. फॉर एक्झाम्पल 2 या नंबरला आपण कोणकोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो? तर 2ने आणि 1ने, म्हणजे 2 हा नंबर काय झाला? प्राईम नंबर झाला. 3ला सांगा बरं, आपण कोणकोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? एक तर 1ने आणि एक तो नंबर स्वतः 3ने. 5ला आपण कोणकोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? एक तर 1ने आणि सेकंड नंबर म्हणजे तो नंबर स्वतः. त्याच प्रकारे 7, 11, 13, 17, 19, 23, 29 अँड सो ऑन असे नंबर्स काय असतात? प्राईम नंबर्स. आलं लक्षात? प्राईम नंबर्स म्हणजे काय? आठवलं का? असे नंबर्स ज्यांना फक्त त्यांनीच आपण डिवाइड करू शकतो, त्या नंबरनेच डिवाइड करू शकतो किंवा 1ने डिवाइड करू शकतो. मग आता इथे या 10ला आपल्याला डिवाइड करायचे आहे. मग फर्स्ट स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे? तर 2 आहे. मग 2ने आपण या 10ला डिवाइड करू शकतो का? कंप्लीट डिवाइड करू शकतो का? तर हो. 2 5s are 10, बरोबर. मग आता या 5ला डिवाइड करायचं आहे. कोणत्या नंबरने डिवाइड करणार? 2ने करू शकतो का? नाही. 3ने नाही. 5ने हो करू शकतो. 5 1s are 5. मग नंबर 10चे फॅक्टर्स कोणकोणते झाले? 2 and 5. मग याला आपण कशा प्रकारे राईट करतो? प्रोडक्ट फॉर्म मध्ये, हो ना. म्हणजेच कसे? 2 multiplied by 5. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, आता इथे 32 आहे. 32ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. म्हणजे 32चे आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर प्राईम नंबर्सने 32ला डिवाइड करायचे आहे. चला, फर्स्ट प्राईम नंबर, स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे? 2ने. 2ने 32ला डिवाइड करू शकतो का? तर हो. 2 16s are 32. मग आता 16ला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करणार? तर पुन्हा 2ने. 2 8s are 16. देन अगेन 2 4s are 8. देन अगेन 2 2s are 4 अँड देन 2 1s are 2. मग आता 32चे कोणकोणते फॅक्टर्स झाले हे पहा. अशा प्रकारे 32चे फॅक्टर्स राईट करायचे. 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2. किती टाइम्स 2 आहे तिथे? 5 टाइम्स आहेत ना. व्यवस्थित काउंट करायचं आणि राईट करायचं. सो 32चे हे झाले प्राईम फॅक्टर्स. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 27चे कोणकोणते आहेत फॅक्टर्स? तर 2ने आपण 27ला डिवाइड नाही करू शकत, बरोबर. मग नेक्स्ट प्राईम नंबर आहे 3. मग 3 9s are 27. देन 3 3s are 9. देन 3 1s are 3, बरोबर. मग 27चे प्राईम फॅक्टर्स कोणते कोणते झाले? 3 multiplied by 3 multiplied by 3. आलं लक्षात? प्राईम फॅक्टर्स आपण कसे फाइंड आउट केले? फॅक्टरायझेशन मेथडने. मग अशाच प्रकारे आपल्याला जेव्हा होल नंबर दिला जातो तेव्हा त्याचे फॅक्टर्स आपण राईट करत असतो. पण आता इथे काय दिलंय? इथे एक्सप्रेशन दिलेले आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज कसं करू शकतो आणि त्यांना प्रोडक्ट फॉर्ममध्ये कशा प्रकारे राईट करू शकतो? आपण होल नंबर्सचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे हे अभ्यासलेले आहे. पण आता इथे हे एक्सप्रेशन दिलेले आहे. या एक्सप्रेशनमध्ये 201चे फॅक्टर्स तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. पण मग हा जो a⁻³ आहे त्याचे फॅक्टर्स कसे फाइंड आउट करणार? हे पहा, आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊयात. b⁻². आता b⁻² म्हणजे काय आहे?
इथे बी आहे बेस आणि 2 काय आहे इंडेक्स आहे. म्हणजेच बी स्वतः बरोबर किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय तर 2 टाइम्स. मग बी रेस टू 2 यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो बी मल्टिप्लाइड बाय बी. झालं बी रेस टू 2. त्यानंतर आता इथे टी रेस टू 3 घेऊयात. याला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो तर टी मल्टिप्लाइड बाय टी मल्टिप्लाइड बाय टी. आलं लक्षात. आता मला सांगा एक्स रेस टू 2 वाय रेस टू 2 अशा प्रकारे जर आपल्याला आलं तर याला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो. एक्स रेस टू 2 म्हणजे एक्स किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 टाइम्स आणि वाय रेस टू 2 म्हणजे वाय किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे 2 टाइम्स. हो ना. सो एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स आणि त्यानंतर वाय मल्टिप्लाइड बाय वाय. एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय वाय मल्टिप्लाइड बाय वाय. आलं लक्षात. कशा प्रकारे आपण फॅक्टराइज करतो अल्जेब्रिक एक्सप्रेशनला. आता हे पहा जर असे आले 10xy तर याला कशा प्रकारे आपण फॅक्टराइज करू शकतो आणि त्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आता इथे होल नंबर पण आहे आणि व्हेरिएबल्स पण आहेत. मग कसे आपण करणार या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टरायझेशन. आधी काय करायचे हा जो 10 आहे ना त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. हे पहा इथे आपण फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत 10चे. काय आहेत 2 मल्टिप्लाइड बाय 5. चला तर मग प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट करून घेऊयात 2 मल्टिप्लाइड बाय 5. त्यानंतर आहे एक्स आणि वाय. आता इथे एक्स रेस टू काहीच नाही आहे वाय रेस टू पण काही नाही आहे फक्त एक्स आहे आणि वाय आहे. सो एक्स हा किती टाइम आहे 1 टाइम. वाय किती टाइम आहे 1 टाइम. सो 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय वाय. किती इझी आहे. चला तर मग लगेचच प्रॅक्टिस सेट 52 सॉल्व्ह करायला घेऊयात. अतिशय सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे 201 ए रेस टू 3 बी रेस टू 2. आता कसे आपण फॅक्टराइज करणार आणि प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट करणार या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला. होल नंबर आहे व्हेरिएबल्स आहेत. हो ना. मग आधी काय करायचे आपल्याला हा जो होल नंबर इथे दिलेला आहे 201 याला फॅक्टराइज करायचे. चला तर मग इथे राईट करूयात आपण 201. फर्स्ट प्राईम नंबर काय आहे 2 आहे. 2 ने आपण 201ला डिवाइड करू शकतो का नाही करू शकत कारण युनिट प्लेसवर आहे ऑड नंबर. मग 3 ने करू शकतो का. डिजिट सम करून पहा 2 + 0 + 1 किती 3 आणि 3 1 जार 3. येस 3 ने आपण डिवाइड करू शकतो. हो ना. सो 3 किती जार 20. 3च्या टेबलमध्ये 20 आहे का नाही पण 18 आहे ना. 3 6 जार 18. सो 20 मधून 18 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 2 1 21. 3 7 जार 21. आता 67 हा स्वतःच एक प्राईम नंबर असल्यामुळे याला आपण दुसऱ्या कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकत नाही फक्त त्याच नंबरने डिवाइड करू शकतो. सो 67 1 जार 67. मग इथे 201चे काय आले फॅक्टर्स आपले 3 मल्टिप्लाइड बाय 67. आलं लक्षात. मग इथे राईट करणार आपण 201चे फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 67. आता पुढे काय आहे ए रेस टू 3 म्हणजे ए किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे 3 टाइम्स ना. म्हटल्यावर इथे आपल्याला ए 3 टाइम्स राईट करायचे आहे. सो मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय ए. आता बी रेस टू 2 म्हणजे बी किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 टाइम्स. सो मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाइड बाय बी. झाले आपले आन्सर. प्रोडक्ट फॉर्ममध्ये आपण राईट केले या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला. किती इझी आहे. चला सेकंड पाहूयात आता 91 xy t रेस टू 2. आधी काय करायचं आपल्याला 91चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो 91चे फॅक्टर्स काय येणार. आता इथे 2 ने आपण डिवाइड करू शकतो का नाही करू शकत. 3 ने नाही करू शकत. 5 ने नाही. 7 ने करू शकतो का पहा बरं. 7 1 जार 7. त्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 21 आणि 7 3 जार 21. येस आपण 7 ने करू शकतो. सो 7 1 जार 7. 2 रिमेनिंग राहिल्यानंतर इथे 21 आणि 7 3 जार 21. आता 13ला कोणत्या नंबरने डिवाइड करणार. 13 स्वतःच एक प्राईम नंबर आहे ओके नाही. सो 13 1 जार 13. सो इथे 91चे फॅक्टर्स आले 7 मल्टिप्लाइड बाय 13. चला इकडे राईट करूयात आपल्या आन्सरमध्ये 7 मल्टिप्लाइड बाय 13. त्यानंतर एक्स आहे वाय आहे. इथे त्यांची पॉवर काहीच नाही आहे एक्स आणि वायची. सो मल्टिप्लाइड बाय एक्स मल्टिप्लाइड बाय वाय
मल्टिप्लाइड बाय टी रेस टू 2. टीची पॉवर काय आहे 2 आहे, म्हणजे टी किती टाइम्स मल्टिप्लाय होणार आहे 2 टाइम्स. सो टी मल्टिप्लाइड बाय टी. झालं आपला आन्सर. आपण प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट सुद्धा केलं अल्जेब्रिक एक्सप्रेशनला दिलेल्या. चला थर्ड नंबरला जे दिलेलं आहे ते आपण इथे राईट करून घेऊयात. 24 a रेस टू 2 b रेस टू 2. आता 24चे फॅक्टर्स आधी फाइंड आउट करूयात. सो 2 1s are 2, 2 2s are 4, then 2 6s are 12, then 2 3s are 6, then 3 1s are 3. झाले फॅक्टर्स 24चे. इथे राईट करून घेऊयात. 2 3 टाइम्स आणि 3 1 टाइम. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3. हे झाले फॅक्टर्स 24चे. ते ॲज इट इज इथे आपण राईट करून घ्यायचे. 2 3 टाइम्स आणि 3 1 टाइम. आता नेक्स्ट a रेस टू 2. a ची पॉवर आहे 2 म्हटल्यावर a 2 टाइम्स मल्टिप्लाय होतं. सो a मल्टिप्लाइड बाय a. त्यानंतर b ची पॉवर आहे 2 म्हणजे b किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 2 टाइम्स. सो मल्टिप्लाइड बाय b मल्टिप्लाइड बाय b. झाले थर्ड क्वेश्चनचे आपले आन्सर. किती इझी आहे, अगदी पटापट आपण सॉल्व्ह करतोय. आता लास्ट फोर्थ नंबरचा क्वेश्चन. टी आर रेस टू 2 s रेस टू 3. आता इथे नंबर तर नाहीच आहे या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये, म्हटल्यावर किती सोपे काम झाले. इथे डायरेक्टली आपण आन्सर राईट करू शकतो. फॅक्टरायझेशन करण्याची किटकिट नाही. चला टी मल्टिप्लाइड बाय आर किती टाइम्स, आरची पॉवर आहे 2 म्हटल्यावर आर 2 टाइम्स, आर मल्टिप्लाइड बाय आर. त्यानंतर एसची पॉवर आहे 3 म्हटल्यावर एस 3 टाइम्स मल्टिप्लाय होणार. एस मल्टिप्लाइड बाय एस मल्टिप्लाइड बाय एस. झाले आपले आन्सर. किती इझी आहे हे पहा. प्रॅक्टिस सेट 52 मधील या फर्स्ट क्वेश्चनचे संपूर्ण आन्सर इथे दिलेले आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.